कर्जत खालापूर परिवर्तन आघाडीचे आपले सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले त्यांच्या सोबत असलेले सर्वच पक्ष आणि संघटनांचे प्रमुख, माझ्या समोर बसलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनी आणि या सभेसाठी खास उपस्थित असलेले आपले सर्व पत्रकार मित्रांनो, खरोखरच ही निवडणूक एक अभूतपूर्व निवडणूक होत आहे। कर्जत खालापूर या तालुक्यामध्ये एक तरुण जेव्हा कुठलाही स्वार्थ नसताना आपल्या सोबतच्या मित्रांचे, समाजाचे, दलितांचे, कामगारांचे हे प्रश्न घेऊन जेव्हा लढायला तयार होतो तेव्हा त्याच्या मागे कुठलीही अपेक्षा न ठेवता सर्वसामान्य माणूस हा अगदी धडाडीने पुढे येतो। त्याला कुणाचीही भीती नसते, तो कुणालाही घाबरत नाही। आणि जेव्हा काही संघटनांचे कार्यकर्ते आपल्या स्वतःहून आपल्या नेत्यांना सांगतात की आम्हाला त्याच्या सोबत जायचंय, तेव्हा नेतेही काही कुणालाही थांबवू शकत नाही। अशा प्रकारची या कर्जत खालापूरमधील हे वातावरण आता तयार होत आहे। मित्रांनो, निश्चितच आपल्याला आता फार कमी अवधी राहिली आहे। सुधाकर भाऊ हे काही फक्त या 15 दिवस किंवा महिन्याभरासाठी काम करत नाही आहेत। गेले 2-3 वर्ष सामान्यांचे प्रश्न, सामान्यांच्या अडचणी, कुठलीही सत्ता, कुठलीही ताकद नसताना प्रामाणिकपणे त्यांच्यासाठी धडपडत आहेत। आणि खरोखरच एक प्रामाणिक नेतृत्व आपल्याला जर आपलं प्रतिनिधी करणारं विधानसभेत पाठवायचं असेल तर आपणही त्याच पद्धतीने कुठली अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहून येत्या 20 तारखेला फक्त आपणच नाही तर आपल्या आजूबाजूचे, आपल्या मित्र परिवारातले, आपले नातेवाईक, सगळे सोयरे जे कोणी असतील समाजातले घटक, त्यांना आपण स्वतःहून सांगायला पाहिजे की येत्या 20 तारखेला 7 नंबरला सुधाकर भाऊ घारे यांच्या ऑटो रिक्षा या निशाणीवरती, त्या निशाणीच्या समोरचं बटन दाबून आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी सुधाकर भाऊंना विधानसभेमध्ये पाठवायचं आहे। कारण आजची परिस्थिती तशी आहे, सत्ता कुणाची येईल कुणाची राहील, सुधाकर भाऊ हे विधानसभेमध्ये आपले प्रतिनिधी म्हणून असतील एवढी खात्री आपण बाळगायला पाहिजे। भाऊ, तुमचा विजय निश्चित आहे। आता आजपासून स्पर्धा करायची आहे, ती फक्त तुमच्याशीच करायची आहे की तुमची आघाडी ही आजपासून किती वाढणार आहे। तुमच्या जिंकण्याला आता कुणीही थांबू शकत नाही। किती आमिष दाखवली, किती प्रलोभनं दाखवली, तरी पण सुधाकर भाऊ येत्या 23 तारखेला ही सगळी मंडळी तुमच्या समोर गुलाल घेऊन नाचणार आहेत। भाऊ, शेतकरी कामगार पक्षाचा खालापूर तालुक्याचा प्रमुख म्हणून या ठिकाणी निश्चित सांगतो, आमचे नेते विलासभाई, संतोषभाई जंगम या ठिकाणी उपस्थित आहेत, डामसे साहेब आहेत, आमची सगळी मंडळी खालापूरची या ठिकाणी आहे की कुठल्याही प्रकारचं दडपण आणि कुठल्याही प्रकारचं एक धमकी किंवा कुठल्याही प्रकारची अशी भावना आमच्या मनामध्ये नाही। ज्या दिवशी आम्ही तुम्हाला सांगितलं की भाऊ आमचा पाठिंबा तुम्हाला आहे, त्या दिवसापासून आमचे कार्यकर्ते हे निश्चितच तुमच्यासाठी कामाला लागलेत। शेतकरी कामगार पक्षाची जी काही ताकद आहे कर्जत आणि खालापूरमध्ये, ती प्रामाणिकपणे भाऊ तुमच्या पाठीशी उभी राहील। आम्ही तुम्हाला यापूर्वीच आश्वासन दिलंय आणि आम्ही शब्द दिलाय। शेतकरी कामगार पक्षाचा तो इतिहास आहे की आजपर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या, ज्यांच्या सोबत राहिले
त्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केले, प्रतिनिधित्व केलंय. त्यामुळे भाऊ, आम्ही तुमच्या पाठीमागे ठाम आहोत. या ठिकाणी असलेल्या माझ्या सर्व सहकार्यांना मी सांगतो की आपण काम सुरू केलेलंच आहे, परंतु आपल्याला जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचायचं आहे. बॅलेट वोटिंग मशीनवरती 7 नंबरला सुधाकर भाऊ घारे आणि त्यांची निशाणी ऑटो रिक्षा हे ठामपणे आपल्याला प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचवायचे आहे, प्रत्येक मतदाराच्या मनामध्ये रुजवायचं आहे. एवढं एक आश्वासन एवढी एक भूमिका आपण सर्वांनी आपल्या मनामध्ये ठेवून सुधाकर भाऊंना जो शब्द दिलाय तो 20 तारखेला आपल्याला पुरा करून 23 तारखेला त्यांच्या विजयाच्या रॅलीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचंय. मला वेळेचं बंधन आहे. आमच्या उरणच्या मतदारसंघातली, आमच्या तालुक्यातली एक सभा त्या ठिकाणी असल्यामुळे आम्हालाही तिथे पोचायचं आहे. परंतु भाऊ, मी पुन्हा एकदा आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं तुम्हाला आश्वासन देतो की जेवढी मतं, जेवढी ताकद आमची आहे तेवढी 100% तुमच्या पाठीशी 20 तारखेला राहिलेली तुम्हाला दिसेल आणि विजय हा तुमचाच आहे अशा शुभेच्छा तुम्हाला देऊन मी पुन्हा एकदा सर्व मतदारांना विनंती करतोय की 7 नंबरचं बटन सुधाकर भाऊ घारे आणि निशाणी ऑटो रिक्षा याच्या समोरचं बटन दाबून सुधाकर भाऊंना विजयी करा अशी विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद किशोरबाई पाटील. तदनंतर हर्षलाजी ऐनकर यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ, सन्माननीय